श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 49वा लक्ष्मण शुद्धीवर आला. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू आता क्रोधित झाले आहेत व आपल्या सुग्रीव बिभीषणादी सर्व शिष्यांना निर्वाणीचे बोलतात की माझी वचने म्हणजे पोकळ भात्यासारखी वल्गना आहेत. मी काहीच करू शकत नाही. लक्ष्मण तर माझा प्राण आहे. तो नसेल तर माझे जगणे शक्य नाही. तेव्हा सुग्रीव श्रीरामांना सांत्वनपर काही गोष्टी सांगतो. तेवढ्यात सूर्य जसा उगवतो तसा हनुमंत तिथे उपस्थित होतो. तेव्हा मग हनुमंत श्रीरामांची क्षमा मागतात व उशीर होण्याचे कारण सांगतात की वाटेत नंदीग्रामामध्ये भरताची भेट झाली व आमचा दिव्य सत्संग झाला आणि त्यामुळे मला यायला उशीर झाला. हे सर्व ऐकून श्रीराम रूपसागराला प्रेमाचे उधाण आले व त्यांनी हनुमंताला कडकडून मिठी मारली. मग सुषेण वैद्यांनी मात्रा तयार केली व लक्ष्मणास पाजली, परंतु त्या मात्रेने काहीच झाले नाही. तेव्हा ते सुषेण वैद्य म्हणतात की मी तर आयुर्वेद तज्ज्ञ आहे, तरीही या औषधीचा गुण का आला नाही. तेव्हा तिथे हनुमंत रहस्य सांगतात की त्यामध्ये तुम्ही रामरस मिसळला नाही म्हणून गुण आला नाही. मग ते सुषेण वैद्य पुन्हा रामभजन करत करत ती मात्रा तयार करतात व ती मात्रा स्वतः श्रीराम प्रभू लक्ष्मणास देतात. मग लक्ष्मण सावध होतात आणि त्यानंतर मग वानरसेनेसह सर्वजण आनंदित होतात. आता आपण या अध्यायातील जो साधकाच्या दृष्टीने पाहू हा जो भाग आहे, हा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण या अध्यायाचं आणि अध्यायातील या भागाचं सार आपण थोडक्यात पाहूया. इथे हनुमंतांना यायला उशीर झालेला आहे. सूर्योदय आता काही क्षणातच, थोड्या वेळातच होणार आहे. तेव्हा श्रीराम प्रभू खूप क्रोधित झालेले आहेत आणि ते स्वतःचीच, त्याला आपण आत्मवंचना म्हणू शकतो, स्वतःचीच आत्मवंचना करतो. बघा, जेव्हा मनुष्य नैराश्यमध्ये शिरतो तेव्हा स्वतःलाच दोष द्यायला लागतो. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या असा हा गुण चांगलासुद्धा आहे, कारण दुसऱ्यांना दोष देण्याच्या ऐवजी स्वतःलाच दोष देणं हे एक आध्यात्मिक चांगलेपणाचं लक्षण आहे. आपल्याकडून बहुधा काय होतं, आपल्याकडून जेव्हा असं काही नैराश्य, अपयश काही असं येतं ना, तेव्हा आपण दुसऱ्यांना दोषी ठरवतो. परंतु इथे श्रीरामांनी स्वतःचीच आत्मवंचना करतायत. हनुमंतांना ते दोष देत नाही आहे, कारण तिकडे काय झाले, हनुमंतांना का उशीर झाला आहे हे त्यांना काहीच माहिती नाही ना. तसंच आपल्या जीवनात सुद्धा नेमकं काय घडले, कशामुळं झाले हे आपल्याला काही माहीत नसताना आपण दुसऱ्यांना दोष देतो. आपण स्वतः दोषी समजत नाही.
इथे श्रीराम म्हणतात की मी तर एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी हे माझ्या जीवनाचं ही त्रिसूत्री आहे. आणि ही माझी वचनं तर आता पोकळ भात्यासारखी, म्हणजे भाता पाठीमागे अडकवलाय परंतु त्याच्यामध्ये बाण नाही आहे, अशी माझी वचने, अशी माझी वल्गना आहे. मी काहीच करू शकत नाही. आणि लक्ष्मण तर माझा प्राण आहे. लक्ष्मण जर जिवंत झाला नाही तर मीही आत्मत्याग करेल. अशा नैराश्य अवस्थेत तिथे मग विभीषणादी, सुग्रीव, नळनीळ, अंगद, तर सुग्रीव श्रीरामांचं सांत्वनपर काही सांगत असतो आणि तेवढ्यात तिथे हनुमंत पोहोचतात. हनुमंतांना पाहिल्यावर मात्र सगळ्यांना आनंद होतो आणि मग हनुमंत क्षमा मागतात की हे प्रभू, मला यायला उशीर झाला, त्याचं कारणही मी सांगतो. नंदीग्रामामध्ये माझी आणि भरतांची भेट झाली आणि आमचा दिव्य असा सत्संग झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आमचा सत्संग हा अध्यात्माच्या अतिउच्च स्तरावरचा सत्संग होता. त्यामुळे आम्हाला वेळेचं भान राहिलं नाही आणि त्यामुळे यायला उशीर झाला. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. श्रीराम प्रभूंना हे ऐकून अक्षरशः त्यांच्या नेत्रातून अश्रुपात सुरू झाले आणि श्रीरामांनी हनुमंतांना आपल्या कवेत घेतले, आपल्या हृदयात घेतले आणि श्रीरामांच्या हृदयरूपी सागराला प्रचंड प्रेमाचं उधाण आलेलं आहे. त्यानंतर मग ते सुषेण वैद्य ती मात्रा तयार करायला घेतो. ती मात्रा तयार करतो आणि लक्ष्मणाला पाजतो. मात्र लक्ष्मणावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. लक्ष्मण सावध होत नाही. तेव्हा सुषेण वैद्याला प्रश्न पडतो की अरे, मी तर आयुर्वेद तज्ज्ञ आहे, मला चांगलं माहिती आहे आणि याच्यापूर्वी त्या संजीवनी औषधांचे प्रयोग केलेले आहेत ना त्यांनी. आत्ताच काय, कारण याच्यापूर्वी जे प्रयोग केले तेव्हा ती जी मूर्छिता अवस्था होती ती सौम्य होती, थोडी होती. आता ही या शक्तीचा प्रयोग रावणाने केलेला होता, त्यामुळं हे पूर्णपणे याला एक मृतप्राय अवस्था होती. मग इथे त्याने जी मात्रा तयार केली त्याने गुण येत नाही. मग तिथे हनुमंत त्या सुषेण वैद्याला रहस्य सांगतात की वैद्यजी, आपने उसमें रामरस नहीं मिलाया है. त्याच्यामध्ये तुम्ही रामरस मिळवलेला नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, दवा आणि दुवा या दोनही गोष्टी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या दोनही गोष्टी लागतात. दवाही लागतो म्हणजे औषधही लागतं आणि दुवा म्हणजे ईश्वराचे आशीर्वाद, ईश्वराची कृपाही लागते. म्हणून हनुमंत इथं म्हणतात की तुम्ही दवा तयार केलाय, म्हणजे तुम्ही ती औषधाची मात्रा तयार केली आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही रामरस मिळवला नाही, म्हणजे रामांची कृपा नाही त्याच्यामध्ये. मग ते सुषेण वैद्य त्या औषधाची, त्या संजीवनी, त्या वनस्पतीची पुन्हा मात्रा तयार करतात. मात्र ती मात्रा तयार करत असताना ते श्रीरामांचं भजन करत करत ती मात्रा तयार करतात आणि ती मात्रा ते स्वतः लक्ष्मणाला पाजत नाही, तर ते श्रीरामांकडे देतात आणि श्रीराम मग ती मात्रा लक्ष्मणाला पाजतो. याचा आध्यात्मिक अर्थ आपण पुढच्या भागात साधकाच्या दृष्टीने पाहणारच आहोत. परंतु इथे सुषेण वैद्य तर हे आयुर्वेद तज्ज्ञ होते, त्यांनी ती मात्रा योग्य प्रमाणात बनवलीच. त्याच्यात ते बनवताना त्यांनी श्रीरामांचं, म्हणजे आपल्याकडे बघा, आपण गृहस्थ आश्रमामध्ये आपण सांगतो की स्वयंपाक करताना ईश्वराच्या नामस्मरणात स्वयंपाक करावा, म्हणजे त्याच्यामध्ये ते ईश्वराची कृपा उतरते आणि आपल्या घरातील सगळ्या मंडळींची बुद्धी शुद्ध राहते, शुद्ध होते. तसं इथे यांनी मात्रा बनवताना श्रीराम भजनात ती मात्रा बनवली आणि ती मात्रा श्रीरामांच्या हस्ते पाजण्यात आली. म्हणजे त्या मात्रेत ईश्वराची कृपा तर मिसळली गेलीच भजनाच्या निमित्ताने, परंतु स्वतः ईश्वरच ती मात्रा पाजतोय.
मग का बरं लक्ष्मण सावध होणार नाही? आणि अशा प्रकारे मग ती मात्रा पाजल्यानंतर लक्ष्मण तिथे सावध होतात. त्यामुळे संपूर्ण त्या वानर सेनेला आनंद होतो. आपण या ईश्वरी कृपेचे म्हणजे विपरीत प्रसंगामध्ये, बिकट प्रसंगामध्ये, महासंकटामध्ये ईश्वरी कृपेचे अनुभव कसे येतात याची हजारो करोडो उदाहरणं आपल्याला आपल्या मागच्या भारतीय परंपरेत, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या रामायण, महाभारत, भागवत, वेद, उपनिषद, संतांची चरित्रे, संतांचे अनुभव, साधका, या हजारो करोडो अनुभव आपल्याला पाहायला मिळतील की ईश्वराची कृपा झाल्यावर विपरीत प्रसंगातून सुद्धा कसा मार्ग निघतो. खूप उदाहरणं आहे आपल्याला इथे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथे उदाहरण देण्याची काहीच आवश्यकता नाही. कितीतरी प्रसंग आहेत असे साध्या साध्या. हे तर रामायणातील प्रसंग आहेत. हे तर इथे प्रत्यक्ष हनुमंत हजर आहेत, प्रत्यक्ष श्रीराम हजर आहेत, प्रत्यक्ष शेषाचे अवतार असलेले लक्ष्मण हजर आहेत. यांच्या बाबतीत तर घडणारच घडणार. परंतु आपल्यासारख्या सामान्य शिष्यांच्या बाबतीत सुद्धा ईश्वरी कृपेचे आपण कितीतरी अनुभव घेतलेले असतात. हे ज्याने त्याने शोधावं आणि ते तसे अनुभवसुद्धा आलेले असतात. हजारो प्रसंग आहेत असे, हजारो प्रसंग आहेत. आता आपण कुठलं उदाहरण देणार? द्रौपदीचं वस्त्रहरण घेतलं, तेव्हाची परिस्थितीचे विचार करा. द्रौपदीला जेव्हा दुःशासन भरसभेत ओढून घेऊन येतो, तेव्हा द्रौपदीला काय वाटतं की तिथे असं काही माझा अपमान होणारच नाही. कारण तिथे प्रत्यक्ष धृतराष्ट्र माझे सासरे आहेत आणि ते राजगादीवर बसलेले आहेत. तिथे भीष्माचार्य हे पितामह आहेत, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, आणि एवढंच नाही तर माझे 5 पती, 5 पांडव त्या सभेत हजर आहेत. मला कशाची भीती आहे? तिथे तिला श्रीकृष्णांची आठवण झाली नाही. परंतु त्या सभेत गेल्यानंतर जेव्हा तिने पाहिलं तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी खाली माना घालून बसलेत. एवढंच नाही तर तिचे 5 पतीसुद्धा खाली माना घालून बसलेत. जेव्हा दुःशासन तिच्या साडीला हात घालतो, तोपर्यंत तिला वाटतं की हे माझे 5 पती यांना इथे मारून टाकतील. परंतु ते काहीही करू शकत नाही. तेव्हा मग तिला भगवान श्रीकृष्णाची आठवण येते आणि ती श्रीकृष्णाचा धावा करू लागते. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. मात्र मग तिथे भगवान श्रीकृष्णांची कृपा येते आणि तिथे तिचं ते वस्त्रहरणाचं जे संकट आहे ते दूर केलं जातं. मात्र इथेही आपल्याकडनं, भक्ताकडनं कशी चूक होते ती आपण पुढे पाहू. ते संकट तर दूर झालं, परंतु जेव्हा एकांतामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी असताना द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की हे प्रभू, माझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि तू यायला उशीर का बरं लावलास? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसतात आणि उत्तर देतात की हे द्रौपदी, तुला आधी असं वाटत होतं की भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य तुझे 5 पांडवपती आहेत, मला कशाची भीती आहे, माझी तुला आठवण झाली नाही. मात्र जेव्हा ते सगळे हतबल आहेत असं तुझ्या लक्षात आलं, तेव्हा तुला माझी आठवण झाली आणि तू माझा धावा करायला लागलीस. मी तुझ्या जवळच होतो, मी तुझ्या हृदयातच होतो, परंतु तू काय केलंस? ते म्हणे काय केलं मी तर तुझा धावा केलास. हो, पण तू काय म्हणालीस? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तू मला तुझ्या हृदयातून काढून द्वारकेला पाठवलंस आणि गुंतवलंस. कारण तुझे शब्द आहेत हे. कोठे गुंतलाशी, गुंतवलंस. द्वारकेच्या राया, द्वारकेला पाठवलास. आणि वेळ का सखया लावायला, म्हणजे तूच सांगितलं वेळ लावायला, म्हणून मला वेळ झाला. म्हणजे इथे ईश्वराची कृपा डोळ्याची पापणी लावते ना, एवढा वेळ सुद्धा लागत नाही व्हायला. कारण तो ईश्वर आपल्याच हृदयात असतो. मात्र त्याला वेळ आपल्याच चुकांच्यामुळं, भक्तांच्या चुकांच्यामुळं, भक्तांची भावना, श्रद्धा, तळमळ, निष्ठा, विश्वास यावर ईश्वराची, सद्गुरूंची कृपा अवलंबून असते. आणि इथे तेच, या कथेमध्ये तेच झाले की एवढे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, मात्र त्याने
लक्ष्मण सावध होत नाही, तेव्हा हनुमंत रहस्य सांगतात की तुम्ही त्यात तुमच्या रामभक्तीचा रस ओतला नाही, म्हणून श्रीरामांना मिळवणं महाकठीण आहे. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद म्हणतात की राम मिळवणे महाकठीण आहे, तुम्ही हनुमंतांना मिळवा, हनुमंत तुम्हाला रामापर्यंत घेऊन जातील. म्हणून सगळ्या संतांनी हनुमंतांची भक्ती केली. तुकाराम महाराज म्हणतात ना की शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. म्हणून हनुमंतांना पकडा. आणि हे रहस्य तिथं श्रीराम सांगतात का सुषेण वैद्याला? नाही सांगत. हे रहस्य हनुमंत सुषेण वैद्याला सांगतात. म्हणून हनुमंतांना पकडा, हनुमंत आपल्याला रामापर्यंत घेऊन जातील. आणि मग त्या भक्तीचा रस ओतला रे ओतला की मग आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. तिथे लक्ष्मण सावध झालाय, इथे आपल्याला ईश्वराची प्राप्ती होईल. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.